नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगतो की YouTube बघणाऱ्यांनो सावधान. किती बघतायत तुम्ही YouTube? का बघताय? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो की मित्रांनो, YouTube पहा तुम्ही, पण मर्यादित वेळेसाठीच पहा. कारण आताच्या काळामध्ये खूप लहान-लहान मुले म्हणजे 5 ते 6 वर्षाचे मुले पण खूप प्रमाणात YouTube पाहतात. कारण पाहायला पाहिजे, पण एवढं पण वेळ नाही. कारण त्यामुळे खूप आपल्या आपल्या डोक्यावर खूप त्याचा वाईट परिणाम होतो. कारण चांगल्यासाठी तुम्ही पहा, पण तेवढ्या मर्यादित वेळेसाठीच पहा. कारण आताची मुलं जी असतात, ते खूप करून नुसते मोबाईलात डोकं त्यांचं असतं, दुसरं काहीच नाही. कारण आताचे मुलं हे पहिल्यासारखे गेम खेळत नाहीत. आताच्या मुलासाठी पण फक्त मोबाईल लागतो गेम खेळण्यासाठी आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी फक्त मोबाईल लागतो. कुणालाही कुणालाही कोणताही गेम खेळायचा असला तर नुसता मोबाईल लागतो. पहिले मुलं असायचे ते जे शाळेत बाकीचे मुलं असायचे ते शाळेच्या वेळेस पण जरी खेळायला काढले तरी ग्राउंडचे खेळ खेळत राहतात. ग्राउंडचे खेळ खेळताना आपल्या शरीराचा खूप व्यायाम पण होतो. त्यामुळं आपलं शरीर पण चांगलं असतं आणि आताचे मुलं काय करतात, मोबाईल घेतला, फ्री फायर किंवा कोणताही गेम, कार रेसिंग काही असे भरपूर प्रमाणात गेम असतात. ते गेम खेळायचे मागे. त्याच्यामुळे त्यांचं डोकं एकदम भानावून जातं आणि शरीराच्या डोक्यावर खूप परिणाम होतो. त्याच्यामुळं ते खूप आजारी पण पडतात. कारण जे पहिले खेळ जे ग्राउंडवर किंवा कोणत्याही जागी खेळायचे त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीने शरीराचा व्यायाम पण होत होता आणि त्याच्यामुळे चांगलं आपलं शरीर निरोगी पण राहायचं आणि त्याच्यामुळे एकदम शरीराचा व्यायाम होत असायचा आणि त्याच्यामुळे सर्व एकदम मनसोक्त असे खेळ खेळायचे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे पहिले लोक असत आणि आताच्या आता आताचे मुलं तर खूप म्हणजे खूप त्यांना नुसता मोबाईल लागतो. त्याच्यामुळं मित्रांनो सांगतो, मोबाईलचा वापर हा कमी प्रमाणात करा आणि चांगल्या खेळ खेळण्याचा म्हणजे खेळ खेळायचे असतील तर फक्त मोबाईलचा एवढा वापर करू नका. जास्तीत जास्त खेळ हे बाहेरचे खेळा आणि रनिंगच्या संदर्भात म्हणजे उठता बसता खेळ जे पहिले खेळ असायचे त्या प्रकारचे खेळ खेळायचे. तर मित्रांनो, आता जो सोशल मीडिया जो भाग आहे त्यामुळे खूप खूप काही माणसं यूट्यूबवर सक्सेस होण्यासाठी पण खूप काम करतात. पण काम करायलाच पाहिजे. कारण कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी सक्सेस करण्यासाठी काही ना काही करावं लागतं. तर मित्रांनो, तुम्ही मोबाईलचा वापर करा, YouTubeचा वापर खूप करू नका. कारण जेवढं आपण मर्यादित आपल्याला वाटतं ह्या कामासाठी अर्जंट गरज आहे, तरच ते मोबाईल वापरा. जास्त प्रमाणात वापरू नका. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की जी पहिली दुनिया होती, ते चांगल्या प्रकारे काहीच जास्त प्रमाणात मोबाईल तर नव्हतेच, पण जास्त प्रमाणात गाडी घोडा पण काहीच नव्हता. त्याच्यामुळे जे पहिले लोक असत ते चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगल्या पद्धतीने जीवन जगत असत. त्यांना नाही काहायचं एवढं टेन्शन. मोबाईल तुम्ही बघा, पण तेवढ्याच मर्यादित वेळेसाठी. आपण जरी मोबाईल मनोरंजनासाठी पाहिला, तरी तो तेवढ्याच कामापुरता. कारण एखादा तास, अर्धा तास पाहिला तर ठीक आहे. म्हणजे टायमावर एवढा पण जास्त नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढी जानकारी दिली आणि मोबाईल पहा, पण तेवढ्या कामापुरता पहा आणि मनोरंजनासाठी जर पाहिला तर एकदम मर्यादित वेळेसाठीच पहा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.